आज सकाळी सकाळीच आमच्या घरी लक्ष्मी आई आल्या, पण त्याआधी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करते. तर आजची सकाळ या सुंदर अशा फुलांना पाहून झालेली आहे आणि आज वंशला सुट्टी असल्यामुळे माझी सकाळ जरा उशिरानेच सुरू झाली होती. हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आणि ही जी क्लिप तुम्ही पाहताय ना, तर ती काल रात्रीची क्लिप आहे. श्रीखंड बनवण्यासाठी मी दही एका स्वच्छ कापडात बांधून रात्रभर असं टांगून ठेवलं होतं, जेणेकरून त्यातलं सगळं असं पाणी निघून जाईल आणि छान असा घट्ट चक्का तयार होईल. आणि खालीसुद्धा एक भांडं ठेवलं, म्हणजे जे नितळणारं पाणी आहे ना, तर ते त्या भांड्यात पडेल. आणि आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी किती छान असा चक्का तयार झालेला आहे. तर म्हटलं मग आता श्रीखंडच बनवून घ्यावा. त्यामुळे मी तो चक्का आहे ना पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतला, जेणेकरून श्रीखंड अगदी असं नाही का, म्हणजे स्मूथ मऊसूद होईल. आणि मग त्याच्यामध्ये पिठी साखर, जसं आपल्याला गोड लागतं त्यानुसार पिठी साखर आणि वेलची पूड घालून सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर आम्ही ना असंच एकदम सिंपल पद्धतीने बनवतो आणि म्हणजे नाही का, आमच्या घरीसुद्धा हे सगळ्यांना ना खूप आवडतं. तर झालं आपलं आता घरगुती श्रीखंड बनवून तयार. मग मी म्हटलं चला आता जेवणासाठी तांदळाची भाजी बनवावा. तर ही भाजी आम्हाला आमच्या ना बबई काकूंनी वानवळा म्हणून दिली होती. आणि गावाकडे ना असलं की असलं असं ताजं आणि म्हणजे नाही का केमिकल नसलेला भाजीपाला खरंच सहज मिळतो आणि हीच तर खरी गावाकडची मजा असते, नाही का. आणि आता याला तर आम्ही तांदूळच्याचीच भाजी म्हणतो, पण तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रानभाजीच आहे, म्हणजे नाही का असं शेतात इकडे तिकडे कुठेही उगवते आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर जरा जास्तच उगवते आणि खाल्लेली सुद्धा ती खूप चांगली असते. मग मी भाजी बनवायला घेतली. आता सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि कांदा परतून घेतला. कांदा हलकासा लालसर झाल्यावर त्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट आणि मीठ घालून पुन्हा परतून घेतलं. त्यानंतर धुवून ठेवलेली तांदळाची भाजी घातली. आता सुरुवातीला ही भाजी ना खूप जास्त वाटते, पण शिजल्यानंतर बघा किती कमी झाली होती. मग म्हटलं आता एवढी तर काय आमच्या घरात सगळ्यांना पुरणार नाही, म्हणून मग मी सोबत ढोबळी मिरची म्हणजेच आपली शिमला मिरचीची भाजीसुद्धा बनवायला घेतली. आता शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी काय केलं, सगळ्यात अगोदर कढईमध्ये थोडंसं बेसन मंद आचेवर छान असं भाजून घेतलं. आणि म्हणजे खूप जास्त मोठा गॅस नाही करायचा बरं का, नाहीतर ते बेसन आहे ना पटकन असं करपतं आणि त्याची चव मग अजिबात चांगली लागत नाही. आणि मग आता त्यानंतर मी काय केलं, त्याच कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतलं. मग त्याच्यामध्ये हळद, घरचं लाल तिखट आणि मीठ घातलं. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालून थोडासा पाण्याचा शिंतोडा देत वाफ काढली. आणि शिमला मिरची वगैरे मी अगोदरच चिरून ठेवली होती. मी काय करते, भाज्या करताना ना सगळी तयारी अगोदरच करून ठेवते, जेणेकरून ना आपल्या भाज्यासुद्धा पटपट बनवून होतात आणि तेवढाच आपला टाईमसुद्धा वाचतो. आणि मग परत एकदा हलवून घेतलं व्यवस्थित आणि सगळ्यात शेवटी भाजलेलं बेसन घालून पुन्हा एकदा वाफ आणली आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकली भरपूर अशी, आणि झाली आपली भाजी तयार. आता तुम्ही ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवता ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज असा काही आमचा जेवणाचा मेनू होता. तर मग मी इकडे युवांश पप्पांसाठी जेवणाचं ताटच बनवत होते. तर त्यात मस्त अशी तांदूळच्याची भाजी, ढोबळी मिरचीची भाजी, नंतर घरचं श्रीखंड आणि गरमागरम चपात्या. आणि तेवढ्यातच बाहेरून आवाज यायला लागला. तर मग मी म्हटलं चला बघू काय आवाज येतोय बाहेर. तर आमच्या दारात लक्ष्मी आई आल्या होत्या. आता म्हणजे गावाकडं राहणाऱ्यांना बऱ्याच जणांना हे माहितीच असेल की असे पोतराज आपल्या घरी येतात. आणि हे जे पोतराज आहेत ना, हे आमच्या घरी दरवर्षी येतात बरं का, म्हणजे वर्षातून एकदा तरी येतातच. मग ते आल्यानंतर त्यांनी असं म्हणजे नाही का देवीचं ते दार वगैरे ओपन केलं आणि मग मुलांनी लगेच दर्शन वगैरे घेतलं. मग मी सुद्धा देवीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओमध्ये शेअर करावा, म्हणजे तुम्हीसुद्धा देवीचं दर्शन घ्याल. आणि बघा किती छान असं आपल्या देवीचं रूप आहे. त्यानंतर मग आमच्या सासूबाईंनी त्यांना जो काही लागणारा शिधा असतो ना, तर तो दिला. त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं. आणि खरं सांगू का, लहानपणी ना मला या पोतराजांची इतकी भीती वाटायची ना ताईंनो, की काय सांगू आता तुम्हाला. पण आता असं अजिबात वाटत नाही. उलट आता असं सकाळी सकाळी मस्त देवी आईचं दर्शन घेतलं ना, की खूप असं प्रसन्न वाटतं. मग ते गेल्यानंतर मी उरलेली भांडी आणि घरातली बाकीची कामं आवरून घेतली. तर असा होता आजचा आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.